नाशिक विधान परिषद उमेदवारीच्या रस्सीखेचीत शिवाजी सहाणे यांची एंट्री झाली आहे। महायुतीच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी गाठीभेटी घेत उमेदवारी मागितली आहे। मंत्री छगन भुजबळ, रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांनी भेट घेतली। माजी आमदार नरेंद्र दराडे यांना कामाचं प्रगती पुस्तक घेऊन चर्चेला येण्याचं त्यांनी आव्हानही दिलंय। मागच्या 2 विधान परिषद निवडणुकीत शिवाजी सहाणे यांचा निसटता पराभव झालेला होता। शिवाजी सहाणेंच्या एंट्रीने इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत चुरस वाढली आहे। शिवाजी सहाणे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। परिषद निवडणुकीमध्ये नाशिकच्या जागेवरनं महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते आणि यामध्ये विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती अशा स्वरूपाची चर्चा असताना आता राष्ट्रवादीची देखील एंट्री झालेली आहे आणि यामध्ये सलग 2 निवडणुका लढवलेले शिवाजी सहाणे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। ज्या राष्ट्रवादीकडनं आता तुम्ही ज्या पक्षात आहेत, ताकदीचा विषय आला किंवा वाटाघाटीचा विषय आला की तुमच्याकडे संख्याबळ किती आहे असा मुद्दा उपस्थित होतो। आत्ताच्या घडीला तुम्ही महायुतीमध्ये 3ऱ्या स्थानावर आहात। भाजप 1 नंबरला आहेत, शिंदेची शिवसेना 2 नंबरला आहेत। मग अशा काळामध्ये गणित कसं जुळून येईल? मुळात बघा की आम्ही राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे कोणत्या पक्षाची ताकद किती हा दुय्यम भाग ठरतो। परंतु संख्याबळाचा जर विचार आपण केला तर या नाशिक जिल्ह्यामध्ये सन्माननीय डॉक्टर वसंतराव पवार, त्यानंतर देविदास शेठ पिंगळे, नंतर जयंतराव जाधव यांच्या रूपाने 4 वेळा विधान परिषदेचे आमदार याच मतदारसंघातले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले आहेत। तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक वेळा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये माधवराव पाटील, मुरलीधर माने हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे खासदार, देविदास शेठ पिंगळे हे राष्ट्रवादीचे खासदार, समीर भुजबळ हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले। तसंच आता विधानसभेमध्ये सुद्धा जिल्ह्यातील एकूण 15 जागांपैकी 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत। या नाशिक जिल्ह्यामध्ये झिरवाळ साहेब आणि भुजबळ साहेब असे 2 कॅबिनेट मंत्री आहेत। कोकाटे साहेबांचंही काही दुर्दैवाने मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद काही कारणास्तव राहू शकलं नाही, परंतु ते 3रे कॅबिनेट मंत्री। इतकी मोठी ताकद या नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे।